शेतकरी मित्रांनो, राम राम. सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहोत आणि इथून पुढे आता रोजच्या रोज व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनलवर येणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आपण वांगे लागवडीच्या तयारीला सुरुवात केलेली आहे आणि आजच हो का वांग्याचं रोप आणलाव आणि रोप आणून ठेवलाव. तर रोप कमीत कमी आपल्याला 5-6 दिवस तर झाडाखाली ठेवायचे, कारण सकाळचं ऊन थोडंफार ऊन आपल्या रोपावर पडलं पाहिजेत, दुपारी सावली राहो, सांच्यापारून ऊन येवं, अशा पद्धतीनं झाडाखाली ठेवलाव. आणि उन्हाचं तापमान बी भयंकर वाढलेलं आहे, त्याच्यामुळं नर्सरीतून रोप आणल्या आपल्याला लगेच लावायचं नाही. कमीत कमी 5-6 दिवस तर ह्याला आपल्या रानची हवा मिळाली पाहिजे, अशा पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे. लय दाट सावलीला बी ठेवायचं नाही आणि उन्हामध्ये बी ठेवायचं नाही. ऊन सावली दोन्ही बी मिळावं अशा हिशोबाने आपल्याला रोप ठेवायचं आहे. आता ह्या 5-6 दिवसामध्ये आपल्याला बरेच काम करून घ्यायचं आहे. तर बेड मारणं, भेसळ डोस घालणं, त्याच्यासोबतच नळ्या धुवायचा आहे. नळ्या धुवून स्वच्छ करावं लागते, कारण खतं सोडून ड्रिपचे ते नळ्याचे काही सुराख बंद झालेले राहतात. त्याच्यापायी आपल्याला ॲसिडमधून ते नळ्या काढणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मल्चिंग अंतरणं, असे बरेच कामं आहेत. तर या 5-6 दिवसामध्ये हे काम करून घेतल्यानंतर आपल्याला वांग्याची लागवड करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही वांगे उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे रोजच्या रोज वांगे पिकाविषयी व्हिडिओ येणार आहेत आणि महत्त्वाचे व्हिडिओ असणार आहेत. तर रोजच्या रोज व्हिडिओ टाकत चालू. आता आपल्याला ठिबकच्या नळ्या धुवायच्या उद्यापासून ते पण व्हिडिओ येणारच आहे. तर शेतकरी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. धन्यवाद.